नमस्कार. जर तुमचं वय 30 असेल किंवा 30च्या पुढे असेल तर ही माहिती तुम्हाला असलीच पाहिजे. शरीराला जशी प्रोटीनची गरज असते तशी मेंदूला गरज असते ओमेगा 3 आणि मॅग्नेशियमची. तर ओमेगा 3 आणि मॅग्नेशियम यांचा अभाव असेल तर मेमरी वीकनेस, फॉरगेटफुलनेस किंवा एन्झायटी अशी लक्षणं दिसून येतात. यासाठी आहारामध्ये मॅग्नेशियमयुक्त आणि ओमेगा 3 युक्त असे पदार्थ घ्यावे, जसं की बदाम, अक्रोड, पालक, पंकिन सीड्स आणि फिश लिव्हर ऑइल किंवा कॉड लिव्हर ऑइल यांचा समावेश करा. आता दुसरं, आपला मेंदू किंवा आपण हा वेगवेगळ्या स्ट्रेसमधून जात असतो. ऑफिस स्ट्रेस, घरचा स्ट्रेस हे तर असतंच, त्यामुळे मेंदू ओव्हर स्टिम्युलेट होत असतोच. पण त्याचबरोबर अननेसेसरी मोबाईल ब्राउझिंग किंवा अननेसेसरी इंटरनेट ब्राउझिंगमुळे मेंदू अजून थकून जातो. आणि यासाठी जर गरज नसेल किंवा जिथे मोबाईलचा वापर टाळता येईल तिथे मोबाईल वापरू नये. आणि त्याचबरोबर दिवसभरामध्ये एक 5 ते 10 मिनटं मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. आता शेवटचं पण महत्त्वाचं, आजकालच्या या युगात माझ्याकडे फेसबुकवर खूप फ्रेंड्स आहेत किंवा इन्स्टावर माझे खूप फॉलोअर्स आहेत. पण या रील लाईफपेक्षा रिअल लाईफमध्ये जेव्हा मला गरज आहे तेव्हा माझ्याजवळ किती माणसं आहेत त्यांच्या खांद्यावर मी डोकं ठेवून रडू शकतो किंवा मन मोकळेपणाने बोलू शकतो, हे फार गरजेचं आहे. कारण रील लाईफ आणि रिअल लाईफमध्ये खूप फरक आहे. तुमचे कनेक्शन्स बनवा, स्ट्रॉंग कनेक्शन बनवा, पण ते रिअल लाईफमध्ये. त्यामुळे डिप्रेशन, सॅडनेस या सगळ्यापासून तुम्ही लांब राहाल.